चला आपल्याकडे अर्धा हा तास आहे, आपण आईला बोलू शकतो. आईला बोला. मी बोला. बोलतीये. हा आई बोल. बोला खाली. हा हा अधिष्ठान बोल. हा एक श्लोक आहे बरं का. हा अधिष्ठानं तथा करता, त्याचं हा अधिष्ठान आहे. हो करणंज पृथग्विधम विविधाचे पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचम, या सगळ्यांच्यावर त्याचं हे आहे बरं का, त्याचं प्रभुत्व आहे. प्रभुत्व अधिष्ठान आहे. त्याचं, नियंत्रण त्याचं, याच्यावर नियमन आपलं त्याचं. याच्यावर आपलं प्रवचन झालं, खूप छान आहे. तू महाराजांची कृपा आहे, महाराजांची शब्द पूर्ण कृपा आहे. आणि श्लोक त्याने आठवला म्हणजे मला. हा नाही बरोबर आहे. कारण 18व्या अध्यायातलं. खरं सांगायचं म्हणजे जे अधिष्ठानात असतं तेच आविष्कारात असतं. पण अधिष्ठान पण अधिष्ठानाचं विस्मरण झाल्यामुळे आविष्काराला आपण आपल्याला कळालं असं म्हणतो. पण जे अधिष्ठानाचं विस्मरण होणं हेच अज्ञान आहे. हे अज्ञान आपल्याला जाणून देण्याकरता उपनिषदाने निर्देश केलेले आहेत की तुम्ही केवळ मूर्तीची पूजा करता, पण अमूर्त तत्व जर तुम्हाला समजलं नाही तर तुमची उपासना होणार नाही, हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय. फार छान विषय आहे अगदी. चला पुढच्या वेळेस बघू आपण विस्ताराने. हा नमस्कार शरद कोरे बोला. नमस्कार. नमस्कार. मला फार आवडलं आणि हा ब्रह्मचर्याचं जे हे दिलेलं आहे ना, खरोखर म्हणजे एवढं हा आपल्याला नसतं, ते आज कळलं. हा आणि ब्रह्मतत्व समजणं एवढं फार सोपं नाहीये. नाही सोपं नाहीच आहे. आणि म्हटलं तर अवघडही नाहीये. अवघड त्याच्यामध्ये काय आपल्याला सोपं आणि अवघड म्हणण्यापेक्षा त्याच्याशी एकरूपता कशी करावी हे ज्ञान आपल्याला प्राप्त होणं आवश्यक आहे. बरोबर. म्हणून मी म्हटलं ना, आता मी म्हटलं गणपतीचा आता उत्सव येतोय, तर त्या गणपतीमध्ये काय तत्व आहे, काय ते तत्व आपल्याला समजलं तर ती उपासना होईल. पण त्याचं विस्मरण झालं आणि गणपती मग तुमचा हा कुठल्या प्लास्टर ऑफ पॅरिसचा आहे का तुमचा कुठल्या मातीचा आहे, एवढी चर्चा जर केली तर त्या गणपतीचा खऱ्या अर्थाने उपासना करता आपण सक्षम होणार नाही. म्हणजेच त्या ठिकाणी त्या मूर्तीतून अमूर्त अवस्थेकडे जाण्याची ती दिशा दिलेली. त्या ठिकाणी सगुणातून निर्गुणाकडे जाण्याची ती दिशा दिली आहे. ब्रह्मतत्व हे निर्गुण निराकार आहे, पण आपल्याला दिसणारं सगळं सगुण साकार आहे. आपण जे आता आपण प्रवास करतो, तीर्थयात्रा करतो आणि भगवान दत्तात्रयाच्या पादुकाचं दर्शन घेतो, अभिषेक करतो, आपल्याला आनंदही होतो. पण खऱ्या अर्थाने आपली उपासना होते का, हा प्रश्न आजपर्यंत आपण विचारला नाही स्वतःला. तर इथे या ठिकाणी उपनिषदामध्ये त्यांनी ती दिशा दिलेली आहे की अरे हे ब्रह्मतत्वाची उपासना नाही, ही तू फक्त पार्थिवाची पूजा केलेली आहेस, पण त्याच्या निमित्ताने तुला मध्ये प्रवेश करायचा आहे. म्हणून मूर्तीतून अमूर्त तत्वाच्या दिशेने आपल्याला प्रवास करायचा आहे, हे इथे सांगितलंय. महाराजांची कृपा आहे अखंड. श्री स्वामी समर्थ. बोला. हा डॉक्टर अत्रे बोला. डॉक्टर अत्रे. नमस्कार काका. नमस्कार. बोला बोला बोला. जे अर्जुनाने प्रश्न विचारले होते 8व्या अध्यायात गीतेच्या, किम तद्ब्रह्मम किम अध्यात्मम, त्या ब्रह्माचं इतकं छान निरूपण आज कळालं की त्या ब्रह्माची सगळी सखोलता खोली म्हणजे जी काही आपल्याला भावणारी आहे किंवा आपल्याला समजणारी ती कळाली. म्हणजे आज बरोबर आहे, त्याचं हे झालेलं आहे. आणि खरोखर तुमचे काय म्हणू, धन्यवाद असं नाही म्हणता येत. धन्यवाद मान्य. अहो तो सगळा प्रवास जो आहे ना, तो माझ्या माध्यमातून प्रवाह जो आहे तो सद्गुरूकडून आलेला आहे. आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता तो सद्गुरूचा प्रवाह जो आहे त्यांनी मध्ये मी बंधारा आहे, मध्ये खरं सांगायचं मी तो मध्ये बंधारा आहे, पण तो बंधारा ओलांडून तो प्रवाह सगळा तुमच्यापर्यंत येतो आणि त्यामुळे तुम्हाला ते सगळी प्रेरणा मिळते. आणि इथे फार विलक्षण आजच्या ह्याच्यामध्ये एक विलक्षण दिशा सांगितली आहे की ब्रह्मतत्वाची उपासना नव्हे, हे जे काही शब्द वापरलेत ना, तर म्हणजे मग ब्रह्मतत्वाची उपासना नव्हे तर आजपर्यंत आपण काय केलं? मग आपलं आयुष्य आजपर्यंत जे आपण घालवलं, सकाळी उठल्या उठल्या आपण देवपूजा करतो, मूर्तीला अभिषेक करतो, हे सगळं करतो, तर हे करताना खरंच ब्रह्मतत्वाची उपासना केली का, असा प्रश्न निर्माण इथे झालेला आहे काय. किंवा जे उत्सव आपण करतो अनेक प्रकारचे, त्या उत्सवामध्ये सुद्धा जी आपण उपासना, सामूहिक उपासना करतो, ती खरंच ब्रह्मतत्वाची आहे का, परमेश्वराची उपासना आहे का, हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न आपल्याला चिंतन करण्याला भाग पाडतो. आणि म्हणूनच तिथे वारंवार सांगावं लागतं की मूर्तीतून अमूर्त तत्व पहा. मूर्त म्हटलंय शब्द, मूर्त शब्दातून मूर्ती शब्द झालेला आहे. तर मूर्त म्हणजे काय की जे उदयाला आलेलं आहे, जे आविष्कारात पूर्ण आलेलं आहे,
पण पूर्ण आविष्कार झाल्यानंतर जर अधिष्ठानाचं विस्मरण झालं तर उपासना होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानविज्ञान योग सुद्धा सांगितलेला आहे ना. तर तो ज्ञानविज्ञान सांगताना भगवंताने अर्जुनाला काय सांगितलं की मी तुला असं सांगणार आहे की तुला असं की पुढे कळायचं तुला काही राहणार नाही, सगळं काही कळलेलं असेल. किंवा मी तुला 9व्या अध्यायात सांगितलं की मी तुला आता असं काही राजगुह्य आणि राजविद्या तुला देणार आहे की त्याच्यानंतर तुला मोक्षाचीच प्राप्ती होईल. हे सगळं जेव्हा विधान करतात भगवान, तर त्याच्यामध्ये खरा रोग जो आहे ना, तो रोग जो आहे तो मूर्तीतून अमूर्त तत्वाकडे जाण्याचा आहे. म्हणजे इथे वारंवार भगवंत म्हणतात की अरे नुसतं वृक्षाकडे पाहू नको, त्याचं बीज काय तेही पहा ना. नुसतं वृक्षाचं कौतुक करून कसं चालेल? तर ज्या बीजातून ते वृक्ष आलेले आहे, तर बीज हे अमूर्त आहे आणि वृक्ष हा मूर्त आहे. तेव्हा म्हणजे तुला अमूर्तातून मूर्त तत्वातून अमूर्त तत्वाकडे जायचंय. ते गेला नाहीस तर ती ब्रह्मतत्वाची उपासना होणार नाही, असा फार महत्वाचा संदेश आहे. त्यामुळे आजपर्यंत ज्यांनी काही उपासना केलेली आहे त्यांनी चिंतन करावं त्याचं आणि त्याच्यातून तो लाभ घ्यावा. छान, फार डॉक्टर साहेब महाराज राम. स्वामी कृपा. हा बोला, पुढे बोला. स्वामी बोला बोला. पुढे ते स्वामी, रोहिदास बोला. चित्ताची एकाग्रता करून आपण ध्यान करतो. हा बरोबर आहे. चित्ताची एकाग्रता करतो आणि ध्यान करतो. हो. आणि ध्यान करत असताना खरं तर आपलं कुठेच लक्ष असायला नको, मूर्तीवर तर आपण काही कॉन्सन्ट्रेट करायला नको. पण आपण मनामध्ये आपण ओम किंवा ओम ऐकण्याचा प्रयत्न करतो. हो. तर काहीतरी ऍक्शन तर करणे आहेच ना, काहीच ऍक्शन न करता. म्हणून तो प्रवास आहे. मी काय म्हटलं, तो प्रवास आहे. मूर्ताकडून आपल्याला अमृताकडे जायचं आहे हे पटतं. पण जेव्हा आपण प्रवास सुरू करतो की नाही, ज्यावेळेस प्रवास सुरू करतो त्यावेळेस आपल्याला प्रकृतीचा आधार घ्यावा लागतो. पण नंतर मात्र त्याचा आधार सोडून आपल्याला आणि निराधार होऊन चालणार नाही. त्याचा आधार जरी सोडला तरी आपल्याला शेवटी परमेश्वराचाच आश्रय घ्यायचा आहे. म्हणजे तिथे हे सगळं जे आहे ना, आपण जसं आकाशामध्ये पक्षी उडतो की नाही, तर त्यावेळेस आपण निर्देश करतो, लहान मुलांना सांगतो की तो बघतो पक्षी उडतोय, तर तो उडतोय म्हणताना आपण बोटाने दाखवतो. पण ते मूल जर हुशार असेल तर ते बोटाच्या टोकापर्यंत थांबणार नाही, तर ते त्या पक्ष्यांच्या पर्यंत त्याची दृष्टी जाईल आणि तेव्हा या बोटाकडे पाहणं सोडून देईल तो, नाही का? तसं मूर्ती म्हणजे हे बोटाचं टोक आहे फक्त. पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं अमूर्त तत्व पाहिलं तर खरा आनंद मिळेल. आपण म्हणतो डोळे किती छान आहेत गणपतीचे, त्याचा चेहरा किती छान आहे, सोंड किती छान आहे, अमूर्ताकडे जाण्याचा प्रवास आहे. तर तो प्रवास जो आहे ना, तो प्रवासाचं लक्ष आपल्याला जर निश्चित असेल तर तो प्रवास होईल. पण लक्षच जर आपण कशाला तरी आधार घ्यावा लागतो. आधार घेऊन जावा लागतो, हे बरोबर आहे. पण आधाराला सोडणं आवश्यक आहे आणि आपण निराधार होणार नाही हे सुद्धा आपल्याला अश्युरन्स आहे. त्या आधाराला सोडायचं आणि त्याचा आश्रय घ्यायचा परमेश्वराचा, असा संदेश आहे. खूप छान आहे. महाराजांची कृपा. श्री स्वामी समर्थ. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बोला. रामकृष्ण हरी बोला. रामकृष्ण हरी बोला. पण जे आज सगळं ते थोडक्यात अमूर्त, तुम्हाला मूर्त रूपाने जे जे काही दिसेल, इव्हन भगवानची मूर्ती जरी दिसली तरी अमूर्त रूपाने आपल्याला सगळ्याला बघावं लागेल. या जगामध्ये ज्या सगळ्या दिसतील तर अमृत रूपाने परमेश्वर आहे आणि ते जाणलं म्हणजे त्याचा फक्त एक अंश जाणलाय. कोणी जर म्हणलं अहम ब्रह्मास्मी, तर अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा वृत्ती परमात्मा प्राप्तीसाठी बाधक आहे. पांढरी घार काळी घार घालून म्हणजे अज्ञान घालून ज्ञान झालं तर ते ज्ञानाची वृत्ती सुद्धा परमात्मा प्राप्तीसाठी घातक आहे. आणि माऊलींनी 7व्या अध्यायात जे सांगितलं ते अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंच हे विज्ञान ते तर सत्य बुद्धी हे अज्ञान हे जाण. बरोबर आहे. विज्ञानालाच अज्ञान आहे. म्हणजे त्याने प्रपंच हे विज्ञान म्हटलेलं आहे आणि सत्यबुद्धी अज्ञान म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, सत्यबुद्धी हा शब्द इथे का वापरला की त्या प्रपंचामध्ये असलेल्या अधिष्ठानाचं विस्मरण झाल्यामुळे त्याला फक्त प्रपंचात सत्यबुद्धी झाली आणि केवळ प्रपंचात असलेली सत्यबुद्धी म्हणजेच अज्ञान आहे. एरच सत्यबुद्धी ते अज्ञान. म्हणजे प्रपंचातील सत्यबुद्धी याचा अर्थ काय झाला? प्रपंचातल्या अधिष्ठानाचं विस्मरण हा त्याचा अर्थ झाला. पण प्रपंचालाच विज्ञान म्हटलेलं आहे. आता इथे प्रपंचालाच विज्ञान म्हटलंय आणि प्रपंचाच्या सत्यबुद्धीला अज्ञान म्हटलेले. हे दोन शब्द फार महत्वाचे आहेत. माऊली फार थोड्या शब्दामध्ये फार मोठी गोष्ट सांगून जातात. काय
तर प्रपंचामध्ये सत्यबुद्धी हे अज्ञान जसं सांगितलं, तसंच प्रपंच विज्ञान का म्हटलं? कारण तिथे असं गृहीत धरलेलं आहे की त्या प्रपंचात असलेल्या अधिष्ठानामध्ये जे ब्रह्मतत्व आहे ना, त्या ब्रह्मतत्वासहित प्रपंच ज्याने ओळखला त्याने विज्ञानाला ओळखलं, हा त्याचा अर्थ आहे. आणि डॉक्टर हे तुम्ही या हे उपनिषदात सांगितलं. डॉक्टर तुम्ही हे अहम ब्रह्मास्मी बद्दल काय बोललात? परत बोला. डॉक्टर बोला बोला. ते काय आ, तैसी तैसी जाणीव जेथ न रिगे विचार मागुती पावली निघे तर्कू आहे तू निघे आगी जायच्या. म्हणजे ज्ञानाच्या ठिकाणी तर्क किंवा जाणीव किंवा ह्या सगळ्या गोष्टी थांबतात. ते निर्बोध तत्वज्ञान आहे आणि त्याच्या पुढे सांगतात अर्जुना नाव तया नाव ज्ञान. म्हणजे हे मी जे तुला सांगितलं, जिथं ज्ञान बुद्धी थांबते, तर्क थांबतो, त्या ठिकाणी त्याला ज्ञान म्हणतात. एर प्रपंचू हे विज्ञान. म्हणजे बाहेर दिसणारं जे प्रपंच व्यावहारिक जगात तुम्हाला जे काही दिसतं ते सगळं विज्ञान रूपाने आहे, परंतु ते तर सत्य बुद्धी ते अज्ञान. त्या ठिकाणी जर तू सत्यत्व बुद्धी ठेवली तर ते अज्ञान आहे, हेही तू जाण. नाही, मी म्हटलं तुम्ही अहम ब्रह्मास्मी बद्दल काहीतरी बोललात ना, तर ते त्याच्यात काहीतरी अहम अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी ही हा. एक वृत्ती आहे. बाकीच्या सगळ्या वृत्ती समजा आपण ज्या बाधक आहेत त्या घालवल्या आणि मी ब्रह्म आहे अशी वृत्ती जर आपण ठेवली, एक आलंबन ठेवलं, तर शेवटी जाताना ते मी ब्रह्म आहे ही वृत्ती सुद्धा परमात्मा प्राप्तीच्या शेवटच्या क्षणी मागे थांबते. याचाच अर्थ उंबऱ्यावरती तुम्हाला शब्दज्ञान घेऊन जाईल, परंतु उंबऱ्याच्या आतमध्ये खोलीमध्ये जाताना ते ज्ञान प्राप्त करताना त्या सगळ्या वृत्तींचा बाध करावा लागतो. नाही, ह्याच्यात अहम ब्रह्मास्मी मध्ये वृत्ती कुठे आहे? अहम ब्रह्मास्मी हीच वृत्ती आहे. नाही, मी ब्रह्मा हे रिअलायझेशन झालं ना की मीच ब्रह्म आहे हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा हे ज्ञान प्राप्त झालं. रिअलायझेशन ही त्याच्या पुढची स्टेज आहे. अहम ब्रह्मास्मी ही एक वृत्ती आहे, त्याचा आधार आपण घेतला. नाही, पण अहम ब्रह्मास्मीचा भाव मला असं वाटतं की अहम ब्रह्मास्मी आपण जेव्हा म्हणतो की जेव्हा मीच ब्रह्म आहे असं ही रिअलायझेशन होतं. आता ह्याच्यासाठी कशाची आधार घ्यायची काहीच गरज नाहीये. ब्रह्म जेव्हा मी आहे तेव्हा मला आधाराची काय गरज आहे? लाटकर काका त्याच्यावरती लाईट टाकतील. नाही, याच्यामध्ये काय, मी अहम ब्रह्मास्मी ही जी आहे ना, हे एक प्रकारे महावाक्यच आहे खरं सांगायचं म्हणजे. त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी म्हणताना अहंकार तिथे नसतो, त्या ठिकाणी जीवभावही नसतो, त्या ठिकाणी ब्रह्मभावच आहे फक्त. आणि ब्रह्मभावाशिवाय ब्रह्मास्मी हा शब्द येऊ शकत नाही. त्यामुळे वृत्ती सुद्धा ही थांबते. वृत्ती जी असते, जोपर्यंत वृत्ती आहे ना तोपर्यंत मन बुद्धी चित्त अहंकार आहे. आणि ज्यावेळेस निवृत्त स्थिती असते त्यावेळेस ब्रह्मस्वरूपता आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी म्हणताना ब्रह्मास्मी हा शब्द जास्त महत्वाचा आहे. त्या ठिकाणी सुद्धा मी शब्द आलेलाच आहे. ब्रह्मास्मी मध्ये सुद्धा त्याचा अर्थच मी ब्रह्म आहे, पण मी नावाची वस्तू नाहीये काहीच. मी नावाची वस्तू नाहीये, फक्त आधारभूत घेतलेली आहे. या ठिकाणी फक्त आधारभूत आहे, पण तो ब्रह्मभाव आहे. तो त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तो ब्रह्मभाव आहे. आणि जिथे ब्रह्मभाव आला की नाही तर त्या ठिकाणी सगळ्या वृत्ती संपल्या. ही निवृत्त स्थिती आहे. बस एवढं समजलं म्हणजे हा विषय संपला. बरोबर आहे. धन्यवाद. काका मला बोलायचंय. बोला, अजून कोण कोण काका मला बोलायचंय थोडं. हा बोला बोला. काका मला खाजगी कुटुंबाविषयी प्रश्न विचारला तर चालेल का? नाही नाही नाही, अजिबात नाही चालणार. खाजगी कुटुंबाचा प्रश्न हे स्थानच नव्हे. हे स्थान फक्त उपनिषदावरची चर्चा आहे. त्यामुळे आता काहीच विचारू नका तो प्रश्न. मग कधी विचारू? तो नंतर मला वैयक्तिक बघूया आपण. आता नाही, आता वेळ नाही घ्यायचा आहे. हा बोला, दुसरे जण बोला. हा काका, हे आता जे तुम्ही अहम ब्रह्मास्मी म्हणालात त्यावरून विचारतो. नमस्कार, मी भालचंद्र चितळे बोलतोय. कोण बोलताय? भालचंद्र चितळे. हा बोला. अशोकचा मित्र. हा बोला बोला. जेव्हा महाभारतामध्ये हे श्रीकृष्णाने विराट रूप दाखवलं अर्जुनाला की हे सगळं तू माझ्या, म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. ठीक आहे, प्रश्न काय तुमचा? हा, म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रह्म आणि श्रीकृष्णाने दाखवलेलं ते विश्वरूप हे दोन्ही एकच समजायचं का? श्रीकृष्ण हा शब्द जेव्हा वापरताना तेव्हा ब्रह्मतत्वाशिवाय दुसरं काही येऊ शकत नाही, हे लक्षात. श्रीकृष्णाचं सगुण साकार रूप जरी असलं आणि ब्रह्मांडाने व्याप्त असलेलं ब्रह्म म्हणजे विश्वरूप जरी असलं तरी या दोन्ही मध्ये एक ब्रह्मतत्व आहे आणि ब्रह्मतत्वाच्या अतिरिक्त काहीच नाहीये. जेव्हा श्रीकृष्ण हा शब्द जरी तुम्ही उच्चारला ना
तरी त्यालाच ब्रह्मतत्व असं म्हणतात, असं मी म्हणेन. आलं का लक्षात? म्हणजे तो सगुण साकार, निर्गुण निराकार, सगुण निराकार सर्व काही तोच आहे आणि तेच ते ब्रह्मतत्व आहे. हे ज्यावेळेस समजलं ना तर ज्ञान पूर्ण झालं. आपल्याला भेदच करता येत नाही. परमेश्वराचं ज्या वेळेस आपल्याला दर्शन होतं की नाही, तेव्हा त्याच्यामध्येच ते निर्गुण निराकार तत्व हे अध्यारूतच आहेच. त्यामुळे त्याच्याशिवाय ते म्हणतेच ब्रह्मतत्व आहे, त्यालाच परब्रह्म ही शब्द वापरलाय. त्यामुळे भगवंताचं नुसतं नाम जरी घेतलं ना तरी तेच ब्रह्मतत्व आहे. आपल्याला ब्रह्मतत्वाची जाणीव नाही हो. आपल्याला काय होतं की आपल्या संसाराशी आपण पकडून परमेश्वराचं नाम घेतो आणि तिथे गडबड होत आणि मग ती खऱ्या अर्थाने ब्रह्मतत्वाची उपासना होत नाही. का नाही होत? कारण आपण परमेश्वराच्या समोर उभा राहतो, पांडुरंगाच्या मूर्ती समोर उभे आहेत आणि यावर्षी पाऊस चांगला पडू दे म्हणणं ना की तुमची ब्रह्मतत्वाची उपासना संपली. जिथे कामना आहे तिथे ब्रह्मतत्वाची उपासना होऊ शकत नाही. म्हणजे विश्वरूप दर्शनामध्ये ब्रह्मतत्वाशिवाय दुसरं काय आहे मला सांगा? तेच आहे. हा, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला. ठीक आहे, बोला. स्वामीजी नमस्कार, मी संजय बोलतो पुण्यावरून. हा बोला बोला संजय. हा, मला एक विचारायचं होतं की गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करावी म्हणजे नेमका कुठला भाव आणायचा किंवा नेमकं काय करायचं हे मला समजून घ्यायचं. नाही, तो परमेश्वर हेच, हाच तो गणपती म्हणजे तो परमेश्वरच आहे. तो सर्वत्र सर्वव्याप्त तो आहे. आता प्राणतत्वाची प्रतिष्ठापना करतो याची संकल्पना काय की त्याची चैतन्याची आपण कल्पना करतोय की ते पार्थिव नाहीये. आपण आणताना पार्थिव आणलेलं आहे, पण जेव्हा स्थापना करतो ना तेव्हा ते पार्थिव राहणार नाहीये. तर ते चैतन्यमय आहे, तो सच्चिदानंद तत्व आहे. म्हणजे त्या ठिकाणी गणपती अथर्व शीर्षाचं प्रत्येक वाक्य, प्रत्येक विधान जे आहे ना ते ब्रह्मतत्वाचंच वर्णन आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा करतो. तो प्राण काय आहे? प्राण हे चैतन्य आहे, चैतन्य शक्ती आहे. तर तिथे प्राण प्रतिष्ठा करणे म्हणजे परमेश्वर त्याच्यामध्ये आहे याची आपली जाणीव जागृत करणे, हा त्याचा अर्थ आहे. आलं लक्षात? हो हो हो, स्वामी कृपा. आशीर्वाद. बोला बोला. हा, मेधाताई बोला. मेधाताई बोला. हा, आशीर्वाद आहे, बोला. आज अगदी गूढ ज्ञान सांगितलं. हो, काय चाललेलं होतं ते परत परत सापशिडी सारखा खेळ होतो. परत परत खाली येतं, परत जायचं, परत ते ना ठेवून अमूर्त स्वरूपाकडे जायचं. म्हणून तिथे काय माहितीये का, ती एकाग्रताही लागते आणि ते समर्पणही लागतं. म्हणजे दोन गोष्टी आहेत बघा. एकाग्रतेमुळे आकलनाची क्षमता वाढते आणि समर्पणामध्ये एकरूपता प्राप्त होते. दोन्ही गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला येतील ना तेव्हा तुमचं जो काही ही भीती असते की आपल्याला कसं मिळेल, कसं समजेल, ती निघून जाईल. तुम्हाला ती सहजता तुमच्यामध्ये जर आणा आणि एकाग्रतेने पहा, पूर्ण समर्पण भाव ठेवा की मग तुम्हाला आकलन होण्याची प्रक्रिया सुद्धा ही सहज होईल. माणूस जेव्हा आकलन करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा त्याला आकलन होत नसतं. पण ज्यावेळेस तो सहज अवस्थेमध्ये येतो तेव्हा आकलन करण्याची प्रक्रिया सुद्धा सहज होते. तर अशी स्थिती आणा म्हणजे तुमच्यामध्ये ते ज्ञान असं मुरून जाईल, मध्ये जाईल. बरोबर. हा, आलं लक्षात? स्वामींची कृपा आहे. स्वामी कृपा. बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. बोला बोला. हा हा, आवाज येतोय? हो, येतोय ना, बोला. जी जी, हो, ऐकलं पूर्ण. फारच छान, फारच सुंदर. आणि कुठेतरी मला याचा संदर्भ मुस्लिम धर्मग्रंथात कुराण जे आहे त्यामध्ये हे परब्रह्म तत्वाचं थोडं सिमिलर वर्णन आहे का, असं मला ते निर्गुण निराकाराचीच उपासना करतात. मुस्लिमांचं जे मूळ जे आहे ना ते एक ईश्वराबाद म्हणून जो आहे, एक ईश्वर, एकच अल्लाह आहे, दुसरं कोणी नाहीये. आणि आपण त्याच्यापेक्षा वेगळं म्हणतच नाही की परब्रह्म परमेश्वर एकमेव अद्वितीय हा शब्द आणि अल्लाह एक आहे, या दोन्हीचा अर्थ एकच आहे. ते केवळ निर्गुण निराकाराची ही त्यांची मर्यादा आहे, लक्षात घ्या. मुस्लिम धर्मामध्ये आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये काय नेमका फरक आहे हे मी तुम्हाला सांगतो या निमित्ताने. मुस्लिम धर्मामध्ये ते असं म्हणतात की केवळ निर्गुण निराकार तत्व चालला आहे, बाकी तुम्ही मूर्तीची जी पूजा करता ना तर त्याला काही अर्थ नाही, अशी त्यांची टीका आहे. पण आपण असं म्हणतो की सगळीकडेच तो परमेश्वर आहे, मग तो मूर्तीमध्ये आहे.
तो अमूर्त स्थितीमध्ये आहे आणि तो निर्गुण निराकार तत्वच जो आहे तो सगुण साकार होतो. आपल्याला सगुण साकारातून निर्गुण निराकाराला पाहायचंय. म्हणजे आपण वगळलं नाही काहीच, ज्याने वगळलंय. हो, त्याने लक्षात घ्या, त्यांनी काय केलंय माहिती काय, त्यांनी फरक दाखवला. हा म्हणजे परमेश्वरने असं म्हटलंय. आपण म्हटलं की परमेश्वरासहित त्याला पाहिला म्हणजे सर्वत्र वासुदेव, असं आपली भूमिका आहे. म्हणून आपल्याला म्हटलेलं खरं आहे, पण अर्ध सत्य मांडलंय की आपल्या मूर्तीपूजेवर जेव्हा टीका करतात ना, तेव्हा त्यांच्या हे लक्षात नाहीये की जेव्हा सर्वत्र तो अल्लाह आहे तर तो मूर्तीमध्ये असायला पाहिजे. याचं उत्तर गुरुचरित्रामध्ये 51व्या अध्यायामध्ये त्यांच्याच मुस्लिम राजांनी सांगितलंय, त्यांच्या धर्मगुरूला. कारण तो जो मुस्लिम राजा असतो की नाही, त्याचं नाव अहमद शाह, अल्लाउद्दीन शाह असतं नाव त्याचं. तर तो जो राजा आहे ना, तो पूर्वीच्या जन्मी परीट असतो. परीटाचा जन्म असतो. श्रीपाद श्रीवल्लभ त्याला वैभव देण्याकरता त्याला म्हणतात की तू ह्या यव्वनाच्या राजाच्या ह्याच्यामध्ये जा, आणि तो त्या यव्वनाचा राजा होतो. पण पूर्वसंस्कार असतात. आणि जेव्हा मुस्लिम धर्मातले लोक त्याचे जे हे असतात काझी किंवा वरचे त्यांचे गुरु, तर ते त्यांना म्हणतात, अरे तू ब्राह्मणाचा सत्कार का करतोस, तू हिंदूंचा सत्कार का करतोस, तू ते तर गायीची उपासना करतात. त्याच्यावर त्याचं उत्तर आहे, तुम्ही आता दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे गुरुचरित्रात दिलेलं आहे. त्यावेळेस तो राजा काय म्हणतो माहिती का, की जेव्हा तुम्ही अल्लाह हा सर्वत्र आहे असं म्हणता, तर मग त्या गायीमध्ये का नाही, त्या मूर्तीमध्ये का नाही, असा तो त्या ठिकाणी प्रश्न मांडतो. तर गुरुचरित्र जर कधी तुम्ही वाचाल तर तुम्हाला हे त्याचा अर्थ कळेल की तो सर्वत्र सर्व व्याप्त असताना मूर्तीमध्ये सुद्धा आहे, पण मूर्तीमध्ये अमूर्त तत्व पहा म्हणजे तो तुम्हाला खऱ्या अर्थाने उपासना होईल, असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे तुम्हाला हे निश्चित कळायला पाहिजे की आपण आपल्या तत्वज्ञानाचं नेमकं स्वरूप काय आहे आणि आपलं तत्वज्ञान हे अंतिम सर्वव्याप्त कसं आहे. म्हणजे आमच्यामध्ये तो मुस्लिम धर्माचा जो काही मूळ सिद्धांत आहे तो तर आलाच आहे, पण त्याच्या पलीकडे आपण पुष्कळ सांगितलंय. बरोबर. जी 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 स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. जी बोला, अजून कोण बोलतंय? बोल. स्वामी समर्थ. हा, स्वामी समर्थ. बोल बेटा, बोल. मला ते खूप आवडलं आता तुम्ही जे सांगितलं ना, सरेंडर म्हणजे लेट गो करा आणि मग तुम्ही त्या सहज अवस्थेत जाल, ते मला खूप आवडलं. म्हणजे म्हणून म्हटलं अभ्यास करताना सुद्धा कसा अभ्यास करावा विद्यार्थ्यांनी, किंवा विद्यार्थी तर मनुष्य आयुष्यभर असतो. कुठलंही अध्ययन करताना आपण फार अध्ययन मोठं गहन अध्ययन करतोय असा विचार केला तर तुम्हाला कधीच कळणार नाही. पण आपण अध्ययन करताना आपली सहज अवस्था आली पाहिजे. म्हणजे सगळ्याला गिळून टाकायची तुमची क्षमता झाली ना तर तुमच्याकरता अवघड काहीच नाहीये. पण आपल्याला जमेल का जमणार नाही म्हणजे संशय आलाच. निश्चिंतता पाहिजे, सहज भाव पाहिजे, मग तुम्हाला कळण्याची प्रक्रिया तुम्ही करतच नाही, तो परमेश्वरच तुम्हाला तुमच्या बुद्धितत्वामध्ये ते प्रस्थापित करतो. बरोबर, निश्चिंतता महत्वाची. म्हणून निश्चिंत राहा, निर्भय राहा महाराज म्हणतात त्याच्याकडे. छान, खूप आवडलं मला काका. हो, कृपा आहे, कृपा महाराजांची. बोला. हा, बोला राहळकर, बोला राहळकर. नमस्कार. नमस्कार, फारच सुंदर अगदी. हो, महाराजांची कृपा आहे. असं आम्हाला पौर्णिमेचं, हो काय गुरुपौर्णिमेचं आम्हाला द्यायचं, ते कसं द्यायचं? काय 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 द्यायचं? गुरुपौर्णिमेचं दक्षिणा द्यायची आहे. कोणाला? मला कशी पाठवायची? हो, मला दक्षिणा द्यायची आहे. स्वामींना. तुम्ही श्रवण करता, त्याचा आनंद घेताना ती माझी दक्षिणा आहे. तरी पण तुम्हाला मी सांगतो, माझा जो मोबाईल नंबर आहे तुम्हाला माहितीये काय, तुम्ही मला फोन केलेला आहे, 800 पासून सुरू होणार आहे. त्याच्यात तुम्ही मोबाईल पे करा, काय असेल तो, काही हरकत नाही. मोबाईल पे करू का? बर बर बर. हा, चला, खूप आशीर्वाद आहे महाराजांची कृपा आहे. बोला. छान छान एकदम. हा, महाराजांची कृपा आहे खरं. बोला. श्री स्वामी समर्थ. बोला. हा, बोला. नमस्कार. अच्छा, देशपांडे. हा, खूप आनंद आहे. ऐकलं का सगळ्यांनी? हो. श्री स्वामी समर्थ. नातवानी ऐकलं का? नातू सुद्धा ऐकतोय, विशेष आहे. काय अवधूत कसा आहे तो? आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे. चला, छान, ऐका सगळे, छान. हा, उत्तम. अवधूत, आनंद आहे. अरे आता तरी दाढी काढ ना बाबा, काय कल्याण.
चला खूप छान. त्याला नवीन सुनबाईला खूप आशीर्वाद आहे. स्वामींची कृपा आहे. खूप आशीर्वाद. स्वामी कृपा. स्वामी कृपा. नमस्कार सर, बोलू का 1 मिनिट? हा बोला 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 बोला. तुमचं लेक्चर मी पहिल्यांदा ऐकलं. बरं. आणि ते खूपच सुंदर होतं आणि त्याच्यावरचा तुमचा जो पुढे संवाद झाला म्हणजे प्रश्नोत्तर, हो हो तर अगदीच अप्रतिम झाली. महाराजांची कृपा आहे. त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो. हो. आपला परिचय सांगा. आपला परिचय. हा, माझं नाव मिलिंद टिळक. मी चिन्मय मिशनशी संपर्कात आहे. बरं. आणि आपले लाटकर म्हणजे हेमंत, मला वाटतं हो, आमचे मित्र आहेत. युवा केंद्रामध्ये पण होते. आणि आपल्या अभिजित आमचे दोस्त झालेत गेले काही दिवस. बरोबर. त्यांनी ही लिंक आधी पण शेअर केली होती, पण आज मला जमलं. चालेल. आणि खूपच छान. म्हणजे मी मेसेज लिहिला पण मला पाठवता नाही आला. बरोबर. इट शोड मी हाऊ गुरु रिसाइड्स इन एव्हरी लाईन ऑफ गुरुज. म्हणजे सगळ्या परंपरांमध्ये एकच गुरु कसा सगळ्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. आणि तो एकच भाषा कशी बोलतो तेवढं फक्त मला कळलं. थँक्यू. हरिओम. कुठेही तुम्ही जा, तुम्हाला ज्ञानाचं जे तत्वज्ञान किंवा जे रहस्य आहे त्या रहस्यामध्ये कधीच भेद येणार नाही. म्हणून ज्ञानालाच अभेद्य तत्व म्हटलेलं आहे. हो. काय ज्ञानामध्ये कुठेही शंका नसते किंवा कुठेही दोन व्ह्यूज नसतात. बाकी दर्शनामध्ये असतात. दर्शन शास्त्रामध्ये काय आहे की जसे डोळे तसं दर्शन आहे, परंतु तत्वस्वरूपामध्ये अभेद्यता आहे, म्हणून तत्व म्हणतात त्याला. आणि ते तुम्हाला बरोबर आहे. बोला. बरोबर. त्यात झालं तुम्ही आले. उत्तम उत्तम. कृपा. स्वामी कृपा. बोला. हा काका नमस्कार. हा नमस्कार. बोला बोला बोला. अजय. हा काका, मी थोडस ड्राईव्ह करतो. मी वाडीवर राहतो. बरोबर. कोण बोलताय? अभय कुलकर्णी बोलतोय. अभय बोलतोय. हा अभय बोला बोला. हा काका, हे आज कुठे बाहेर गेले? हा, तो ड्रायव्हिंग मध्ये. बरोबर. ऐकलं का प्रवचन? हा ऐकलं मी. त्याच्यावर ऐकतोय मी सध्या. तुमचं प्रवचन आणि चर्चा नेहमीप्रमाणे रंगलेली झाली. हो. आणि कधी कधी असं वाटतं की हे सगळं पाहिल्यानंतर मूर्तीपूजा ही सुरुवात आहे. तसंच मूर्ताकडून अमृताकडे जायचंय. बरोबर. पक्क होत आहे अगदी. म्हणजे आपल्याला नाही तर साधू संतांना तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, हा जो प्रश्न पडतो तो त्याच्यामुळेच पडतो. तो हो सगुण. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो की जेव्हा तुम्ही मूर्तीची पूजा करता आणि थोडी भाव अवस्थेत येता की नाही, तर त्यावेळेस तुमचे डोळे मिटलेले असतात आणि ते सहजतेने मिटतात. जेव्हा डोळे मिटता की नाही, त्यावेळेस तुम्ही मूर्त तत्वातून अमूर्त तत्वाकडे जात असता. तो प्रवास आहे. डोळे जेव्हा मिटता की नाही, पांडुरंगाचं दर्शन घेणारा जो वारकरी आहे तो जेव्हा पांडुरंगाच्या समोर येतो आणि ज्या मूर्तीला पाहण्याकरता त्याची तीव्र अशी उत्कंठता असते, तर तिथे ती मूर्ती समोर आल्यानंतर मात्र डोळे मिटतो. तर म्हणजे अरे तू हे पाहायला आलास तर डोळे का मिटले तू? त्याचं उत्तर असं आहे की मूर्तीतून तो अमूर्त तत्वाकडे कळत न कळतपणे जात असतो. अगदी खरं काका. आणि ते अगदी स्मूथली होतं आणि ते सहज होत असतं. ती जीवाचं जी धावच असते, जीवात्म्यालाही माहिती नाही की आपली धाव कुठे येते, पण खरी धाव त्याची त्या अमूर्त तत्वाकडेच असते, असा त्याचा अर्थ आहे. छान. उत्तम. महाराजांची कृपा. अखंड श्री स्वामी समर्थ. बोला. अजून कोण राहिला? हा प्रमिलाताई बोला. प्रमिलाताई बोला. स्वामी कृपा. सब मम उपजाये. हा. आणि आम्ही जर अशी दृढ श्रद्धा ठेवली का सद्गुरु साक्षात परमेश्वर आहे, तर सगळे कन्फ्युजनच ड्रॉप होणार एकदम. ए टू झेड परमेश्वर, ए टू झेड ब्रह्मतत्व. पण तिथेच ते सगळं आहे. अहो परब्रह्म परमात्मा जो आहे ना, जेव्हा तो बोलायला लागतो तेव्हा त्याला गुरु असं म्हणतात. आणि जेव्हा तो शांत मूर्तीमध्ये जाऊन बसलेला असतो की नाही, तेव्हा त्याला ईश्वर म्हणतात किंवा परमेश्वर म्हणतात. पण जेव्हा तो ज्ञान सांगायला लागतो ना, तेव्हा त्याला गुरु असं म्हणतात. गुरु तोच की जो परमेश्वर स्वतः ज्ञान सांगायला आला की त्याला गुरु असं म्हणतात. काय? आणि तुमचा भाव श्रेष्ठ आहे, उत्तम आहे, बरोबर आहे, योग्य आहे. स्वामी कृपा. हा बोला. मंजिरी बोल. मंजिरी ठाकूर बोल. ऐकलं का आजचं प्रवचन? नमस्कार काका. हो हो आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. बोला बोला. ऐकलं प्रवचन? ऐकलं का? हो ऐकलं. छान छान. उत्तम आहे. असं श्रवण कर. काही असली तुला प्रश्न असतील तर विचार.
अन्यथा आनंद नक्की. मिळतोय तो आनंद घे. छान आहे. हा मला ते ज्ञानाबद्दल विचारायचं होतं म्हणजे विचार ते डिस्कशन चालू होते ना, ते 2 काका सांगत होते ज्ञानाबद्दल. म्हणजे कधी ज्ञान आलं की अहंकार होतो किंवा ज्ञान म्हणजे सत्य, ते थोडं समजलं नाही. म्हणजे नाही काय होतं हे ज्ञान बघ, काय आहे हे बघ असं? मी सांगतो, ज्ञान ज्ञान जे आहे ना त्याच्याशी एकरूपता प्राप्त करायची असते. ज्ञान जे आहे ना हे ज्ञानापासून आपण अलग होऊन जर ज्ञान घेतलं तर मी ज्ञानी आहे असा भाव होतो. मी ज्ञानी आहे, मला ज्ञान प्राप्त झालं. आणि जेव्हा मनुष्य मी ज्ञानी आहे किंवा मला ज्ञान प्राप्त जेव्हा झालं असं म्हणतो ना, तर तो अज्ञानी असतो. कारण ज्याला प्राप्त झालेलं असतं की नाही ते त्याला कळालं नाही पाहिजे, तो त्याच्याशी एकरूप झाला पाहिजे, त्याला तो सांगण्याकरता उरलाच नाही पाहिजे. मी ज्ञानी असणं आणि तो ज्ञानस्वरूप असणं याच्यामध्ये मोठा भेद आहे. हा विषय पुढे येणार आहे या उपनिषदात. तो आता जो प्रश्न विचारला ना तो त्या विषयावर पुढे खूप चर्चा होणार आहे. त्याच्यावर अनेक गुरु शिष्य संवाद ह्याच विषयावर आहेत. तर त्याचा मी तुला थोडक्यात अर्थ सांगतो की जेव्हा मनुष्य जसं अध्ययन करतो, आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतो, तेव्हा अभ्यास करताना खूप आवडीचा असेल की नाही तर आपण अभ्यास करतोय याची जाणीव संपते आणि आपण त्या ज्ञानाशी एकरूप झालेलो असतो. तर ती एकरूपता ज्यावेळेस होते, ज्ञानाशी एकरूपता होते, तेव्हा त्याला ज्ञानस्वरूप असं म्हणतात. आणि ज्ञानस्वरूप हा परमात्माच आहे. ज्ञानस्वरूप हा आणि आपण परमात्म्याशी एकरूप होतो तेच खरं ज्ञान आहे. तेच ज्ञान आहे की मला भगवंत मिळाला, मला परमेश्वराची भक्ती मिळाली ह्याचं ज्ञान जे असतं की नाही ते ज्ञान सांगता येत नाही शब्दात, इतका तो आनंद असतो. तर तो शब्दातीत स्थिती ही जेव्हा होते तेव्हा तो ज्ञानस्वरूप होतो. आणि ज्ञानस्वरूप झाल्यानंतर मी ज्ञानी आहे असं सांगणारा उरतो का कोणी? तर त्याला ज्ञान असं म्हणतात. आता कळालं का तुला? ज्ञान ही एकरूपता होण्याची गोष्ट आहे. ज्ञान ही तुम्हाला मी ज्ञानी आहे ही सांगण्याची वस्तू नाही. आणि जो म्हणतो मी ज्ञानी आहे तर तो काहीच नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीत ओवी अशी आहे की जो म्हणतो की मला ज्ञान झालेलं आहे तर तिथे तो काहीच नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो शून्यच आहे. कळालं का तुला? हो. छान समजलं. आणि अजून ते गुरु पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही खूप छान सांगितलं होतं की गुरु जे आपले असतात ते केवलम ज्ञानमूर्ती. म्हणजे खूप छान. म्हणजे ते पूजा करताना मी अनुभव होते, कारण की जेव्हा कधी विजडम असं आतून खूप येतं तेव्हा मी असं वाटतं की अरे साक्षात कृष्णच दर्शन देण्यासारखं असं ती असते स्टेज. तर छान वाटतं ते. म्हणजे सतत ते आठवत राहतं की म्हणजे केवलम ज्ञानमूर्ती हा सुद्धा शब्द जो आहे ना, केवलम ज्ञानमूर्ती हा शब्द सुद्धा ज्ञानस्वरूपताच आहे. मी आता जो सांगितलं, जो ज्ञानस्वरूप झाल्यामुळे त्याला केवल शब्द वापरला. केवलम ज्ञानमूर्ती, नाही तर नुसती ज्ञानमूर्ती म्हटलं असतं. केवल शब्द का आला की त्याच्या व्यतिरिक्त अन्य काहीच नाही, म्हणून केवलम ज्ञानमूर्ती. आणि तोच ब्रह्मानंद आहे. जेव्हा तो केवल ज्ञानमूर्ती होतो तोच ब्रह्मानंद आणि परमसुखद होतो, तो शाश्वत सुख प्रदान करणारा. छान आनंद आहे. आशीर्वाद. स्वामी कृपा. थँक्यू. नमस्कार. हो स्वामी समर्थ. हा बोला अंजुताई, बोला. हा अंजुताई, चला आशीर्वाद आहे तिथे. चला खूप आशीर्वाद. महाराजांची कृपा आहे. ऐकलं का? श्रवण केलं का? छान, उत्तम. स्वामी कृपा. बोला. हा जेवळीकर बोल. आशीर्वाद आहे. आवाज नाही येत तुझा. आवाज येत नाही बेटा. आवाज येत नाही. आवाज आला काका खूप छान वाटलं प्रवचन. ऐकलं ना? छान. ऐकत जा. हा ऐकत जा. आणि माझा एक प्रश्न होता, सहज अवस्था आणि तुरी अवस्था यातला फरक काय नेमका? काहीच नाही. सहज अवस्था म्हणजेच तुरी अवस्था आहे. काही फरक नाही. सहज अवस्थेमध्ये अहंकार निघून जातो आणि अहंकार निघाला की आपल्याच सगळ्या गोष्टीला त्रयस्थ स्थितीमध्ये तो पाहतो. ती तुरी अवस्था. आपल्याच निद्रेला, आपल्याच स्वप्नाला आणि आपल्याच जागृत अवस्थेला जो त्रयस्थ अवस्थेमध्ये जाऊन पाहतो ती तुरी अवस्था आहे. आणि ती तुरी अवस्थेमध्ये सहज अवस्थाच असते. सहज अवस्था याचा अर्थ असा की ती निरहंकारी स्थिती आहे. समजलं ना? आलं लक्षात? स्वामी कृपा अखंड आहे. बोला अजून, बोला. चला अजून कोणी राहिलाय का? अजून कोणाला अजून काही बोलायचं असेल तर सांगा मला. बोला. हा बोला. रत्नदीप कुलकर्णी बोला. हा आपला अमृत बोलतोय ना? स्वामी समर्थ. हायबरनेशन. हा
हायबरनेशनचा उल्लेख केला होता ना बेडकासाठी, आणि तुरीयावस्थांमध्ये काय फरक आहे? हा काय काय तुरीयावस्था आणि हायबरनेशन मध्ये काय फरक आहे? हायबरनेशन म्हणजे तो सुषुप्त अवस्थेत जातो. तो जो आहे ना, तो जशी निद्रा अवस्था असते की नाही, निद्रा अवस्था जी मनुष्य झोपेमध्ये थोडा वेळा करता जातो आणि तो सुषुप्त अवस्थेत जास्त काळा करता जातो. आणि त्याचं जे काही बायोलॉजिकल जे काही हे आहे पूर्ण स्ट्रक्चर त्याचं, तर त्याच्यामध्ये तो या सुषुप्त अवस्थेमध्ये जास्त काळ राहू शकतो. त्यामुळे जाणीव त्या ठिकाणी संपलेली असते. एवढं आहे का? डीएनए ची शुद्धी होते असं आहे का त्याच्यात? नाही नाही, असं काही आवश्यक नाही. असं कायाकल्प होतो त्याच्यामध्ये, कायाकल्प होतो. नाही, कायाकल्प होणं ही बायोलॉजिकल प्रोसेस आहे. त्या ठिकाणी जीव पवित्र होतो असं काहीच नाही. जीवाच्या पवित्रतेचा संबंध जो आहे ना, तो त्याच्या अहंकाराचा नाश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, जीवभावच नष्ट झाल्यावर तो पवित्र आहे. त्या जीवभाव हेच कल्प्रिट आहे. मी कोणीतरी वेगळा आहे असा भाव जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत तो अपवित्रच आहे. मग बेडकाने मी बेडूक आहे किंवा माणसाने मी असा ह्या नावाचा मनुष्य आहे असा भाव जोपर्यंत आहे ना, तर तो मी नावाची जी गोष्ट किंवा वेगळेपणाची जो भाव आहे तीच अपवित्र गोष्ट आहे. ती तोच जो आहे तो मल आहे. आणि निर्मल अवस्था चित्ताची म्हणजे निरंकारी स्थिती आहे. कळालं का? म्हणून त्या परिस्थितीमध्ये, त्या विशिष्ट स्थितीमध्ये जेव्हा बेडूक जातो त्यावेळेस तो निरंकारी जरी असला, म्हणजे अहंकार जरी त्या काळापुरता नष्ट जरी झाला असला तरी तो तमोगुण प्रधान आहे. तिथे सत्वगुणाचा विषयच नाहीये. लक्षात घे, सगळे माणसं निद्रेमध्ये जातात तेव्हा तो अहंकार शून्य होतो. म्हणून तो ब्रह्मस्थितीमध्ये गेला असं जर म्हटलं तर तिथे त्या ठिकाणी पूर्णपणे तमोगुण प्रधानता आहे. त्यामुळे तमोगुण प्रधान हा ब्रह्मस्थिती होऊ शकत नाही. ब्रह्मस्थितीमध्ये निरंकारी स्थिती आहे, पण निरंकार स्थिती होत असताना सुद्धा तो आपल्या देह अवस्थेच्या तिन्ही अवस्थेच्या पलीकडे गेलाय. नेणिवेच्याही पलीकडे गेलाय. तो जो जाणीव, नेणीव आणि स्वप्न या तिन्ही अवस्थेच्या पलीकडे गेलेला आहे ना, तो पवित्र आहे. पण ह्या स्थितीमध्ये तो बेडूक जो आहे ना, तो गंभीर निद्रेमध्ये गेलेला आहे. तो जसं मुचुकुंदची गोष्ट माहित असेल तुम्हाला, तर मुचुकुंद जो आहे हा किती युगानुयुगे तो निद्रेमध्ये गेला होता काय, आणि त्यात तो पवित्र केव्हा झाला? ज्या वेळेस त्या काल यवनाने त्याच्या अंगावरती चादर टाकली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याने आपल्या डोळ्यातून ज्वाळा आणून त्याला तर अग्नी करून त्याला मारून टाकलं. आणि नंतर भगवंताने दर्शन दिलं. भगवंताच्या दर्शनानंतर तो पवित्र झाला, निद्रेमध्ये पवित्र नाही झाला. कळालं का? म्हणजे पवित्र होणं म्हणजे काय हे कळालं पाहिजे. पवित्र होणं याचा अर्थ असा की आपला जीवभाव, आपला अहमभाव, आपला देहभाव हा संपूर्णपणे नष्ट होऊन तो आपल्याच ज्या जागृत, स्वप्न आणि सुषुप्त तिन्ही अवस्थेला जो साक्षीत्व भावाने पाहण्याची स्थिती जी झाली तो पवित्र आहे. अन्यथा प्रत्येक स्थितीमध्ये त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी जीवभाव असतोच. लक्षात आलं का मी काय म्हणालो? कळालं का अमृत? आवाज नाही येत तुझा, तुझा आवाज येत नाही, तुझा आवाज येत नाही. हा बोल. आवाज येत नाही, माईक चालू कर. बरोबर, आता माईक केला चालू. आला, आता आला. बोल बोल बोल. तर तो डीएनए मध्ये जे म्युटेशन होतं ते तुरीयावस्थामध्ये त्याचं रेक्टिफिकेशन होतं. एवढा रेफरन्स थोडा लक्षात आलेला. नाही ठीक आहे ना, तुरीयावस्थेमध्ये डीएनएचं रेक्टिफिकेशन होऊ दे. डीएनए किती जरी रेक्टिफाय झाला बरं का, तरी पण मी तुला परत सांगतो, परत एकदा ऐक, डीएनए किती रेक्टिफाईड झाला तरी जीव अवस्था राहतेच. त्याचं वेगळेपण लक्षात घे. जोपर्यंत त्याचं वेगळेपण परमेश्वरापासून जोपर्यंत तो वेगळा आहे तोपर्यंत तो अपवित्रच आहे. तोपर्यंत जोपर्यंत जीव अवस्था आहे ती डीएनए किती होऊ द्या हो बदल, तो मॉलिक्यूल समजा रिओरिएंटेशन झालं त्याचं आणि पुन्हा एकदा रिस्ट्रक्चरिंग जरी झालं तरी तो काय असेल, थोड्या ज्ञानापासून अधिक थोडं ज्ञान जास्त होईल, त्याला अधिक ज्ञानापासून अजून अधिक ज्ञान होईल, पण तो ब्रह्मस्वरूप होऊ शकत नाही. डीएनए हे फिजिकल फॉर्म झाला ना. हा, डीएनए फिजिकल फॉर्म, बरोबर. त्याच्यावरून कशाला शोधायचं परमेश्वर? तो रेफरन्स जो आहे ना, तो रेफरन्स तुमचा अपूर्ण आहे. तो रेफरन्स हा ब्रह्म तत्वाशी किंवा ब्रह्मस्वरूपाशी येऊ शकत नाही.
डीएनए हे जे आहे ना, हे त्याच्यातला असलेला जो एसेन्शियल जो मॉलिक्यूल आहे, जो त्याला रिप्रेझेंट करतो त्या व्यक्तिमत्वाला, तो डीएनए आहे. तर त्या डीएनएचं लिमिटेशन्स हे त्या व्यक्तिमत्वापर्यंतच आहे. तुम्ही व्यक्तिनिरपेक्ष जेव्हा झाले की नाही, व्यक्तिनिरपेक्ष आणि व्यक्तिसापेक्ष लक्षात घ्या. व्यक्तिनिरपेक्षता ज्यावेळेस येते त्यावेळेस तो ब्रह्मतत्वाशी एकरूप झालेला असतो. जोपर्यंत सापेक्ष आहे, जोपर्यंत कुठल्या तरी डीएनएला ते कितीही त्याचं म्युटेशन होऊ द्या, ते कुठल्या तरी डीएनएलाच तो लागू नये. पण जो डीएनएचा संबंध विच्छेद झाला त्याचा, तेव्हाची स्थितीचा पहा ना. काल लक्षात आलं का अमृत? तू आता जो काय विज्ञानाचा संबंधित आहे ना, विज्ञानाचा आधार तू घेतोय ना, ते विज्ञान फक्त त्या जीव अवस्थेपर्यंतच आहे. त्याची उडी पुढे जातच नाही विज्ञानाची. विज्ञानाला ब्रह्मतत्व कुठे माहितीये मला सांग ना. त्याच्या पुढे ब्रह्म आहे, विज्ञानाच्या पुढे ब्रह्म आहे. तर म्हणून शुद्धी आणि बाकी 4 तत्वाची शुद्धी जी आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, ती हायबरनेशन मध्ये किंवा तुरीयावस्थामध्ये होते आणि नंतरचा प्रवेश सोपा होतो. होऊ शकतं ना, ते तुझं म्हणणं बरोबर असू शकतं. म्हणजे त्याच्यात सुद्धा निश्चित काय ते त्याचं संशोधन करावं लागेल. पण आपल्याला आपलं चित्त शुद्ध होणे म्हणजे काय हे कळणं आवश्यक आहे. आपण जे काही आपण सगळी साधना करतो ती चित्त शुद्ध होण्याकरता करतो. तर चित्त शुद्ध होणे म्हणजे काय याचा अर्थ कळणं खूप आवश्यक आहे. चित्त शुद्ध होणे म्हणजेच निरंकारी स्थिती. चित्त शुद्ध होणे म्हणजे सहज स्थिती. चित्त शुद्ध होणे म्हणजे परब्रह्म परमेश्वराची एकरूप व्हायची स्थिती. त्या चित्तावरची वृत्ती जेव्हा संपूर्ण नष्ट होते प्रपंचाबद्दलची आणि ते निवृत्त होतं आणि एकाग्र होऊन परमेश्वराशी एकरूप होतं, त्याला आपण चित्त शुद्ध झालं असं म्हणतो. एकदम कळलं. बरोबर. हा, छान. चला, आज तू ऐकायला आला अमृत. छान आहे. चिंतन कर. स्वामी समर्थ. येत राहणार. स्वामी कृपा. बोला, अजून कोणी बोलणार आहात? बोला. स्वामींची कृपा. हा, बोला. तुम्ही बोला. कोण समोर कोण आलंय? नाव काय? हा, श्रीकांत तळणीकर. बोला. नमस्कार. श्रीकांत तळणीकर. नाही, मी जस्ट हा बोला ना. बोला. मी औरंगाबादचाच आहे. हेमंत माझा क्लासमेट. नाही, मला ऍक्च्युली बोलायचं नव्हतं, पण आता त्यांनी व्हिडिओ ऑन करायला सांगितलं. मी फक्त ऑन केलाय. पण खूपच छान वाटलं. पहिल्यांदाच अटेंड केलं मी. आणि आदी शंकराचार्यांचं विवेक चूडामणी अभ्यासलंय. तर त्याच्यानंतरच म्हणजे व्हॉट एव्हर यू आर सेइंग आय एम एबल टू अप्रिशिएट. नाही, चांगली गोष्ट आहे. खूप छान आहे. चिंतनाला दिशा मिळते. मुख्य काय आहे माहितीये का, की आपलं जी चिंतनाची योग्य दिशा असणं ही महत्वाचं आहे. पुष्कळदा काय होतं की आपण खूप अभ्यास करतो आणि शेवटी काय मिळालं हेच आपल्याला कळत नाही. तर असं होता कामा नये. तर ती जी दिशा आहे ना, ती दिशा ही सुनिश्चितपणे परमेश्वराशी एकरूपता होण्याकरता असली पाहिजे. पुष्कळदा आपण चिंतन करतो, तर्क वाढतात आणि तर्क वाढताना अनेक दिशा मिळतात. अनेक दिशामध्ये एकाग्रतेचा त्या ठिकाणी नाश होतो. एकाग्रता होत नाही. एकाग्रता हे एकतत्वाला मिळण्याकरता एकाग्रता आहे. तिथे एक जो शब्द आलाय ना आणि अग्र शब्द आलाय. अग्र आणि एक हे दोन गोष्टी एकत्र आल्यावर एकाग्र शब्द आला. आणि ते एकाग्रता कशा करता आहे, तर एकतत्व प्राप्त, एकमेव अद्वितीय तत्व प्राप्त करण्याकरता एकाग्रता आहे. अन्यथा माणसं एकाग्र होतात, पण कशा करता होतात, जर दिशाहीन होऊन जर ते एकाग्र झाले तर ते अग्र कोणत्या दिशेने आहे त्या दिशेने ते जातात पुढे. त्यामुळे अभ्यास जरूर करावा, पण अभ्यास करताना आपली दिशाही सुनिश्चित असावी. हा, छान, चांगला झाला. तुमचाही संपर्क आला. उत्तम आहे. महाराजांची कृपा आहे. आणि तर मी ध्यानाचा पण प्रसार करतो. अच्छा, कशाचा? ध्यानाचा. आवाज नाही येत. आवाज. ध्यानाचा प्रसार करतो. हा, चांगला आहे. ध्यान. आता हा ध्यान हा सुद्धा विषय महत्वाचा आहे. भगवद्गीतेमध्ये 9वा अध्याय त्याच्यावर घेतलेला आहे. का घेतलेला आहे? कशाचं ध्यान आहे? ध्यान म्हणजे एक सुनिश्चित दिशाहून एकाग्रता आहे. ध्यानामध्ये तुमचं धी तत्व हे सम आलं पाहिजे आणि ध्यान त्याच्या अलीकडे, मग धी तत्व समान करण्याचं आहे. ध्यान धारणा आणि समाधी आहे, पण त्याच्या आधी ध्यान आहे. तर ध्यान काय आहे? तर ध्यान ही हा, काय म्हणताय? पुन्हा एकदा सांगा. धारणा म्हणजे कॉन्सन्ट्रेशन असं मी जनरली समजतो.
आणि मग नंतर ध्यान आणि मग समाधी. हो, म्हणजे ती समत्व, म्हणजे समाधी हा शब्द सुद्धा जो आहे तो ध्यानातून पुढे गेलेला आहे. ध्यानाच्या माध्यमातून समाधी आहे. बरोबर. तर ध्यान हे उद्देशच त्याची समाधी. आणि समाधी म्हणजे काय, तर धी तत्व सम होणे. धी म्हणजे बुद्धी. बुद्धी जी सर्वत्र फिरत असते ती त्या ठिकाणी समत्व प्राप्त होते. समत्व योग उच्चते. योगाचा सिद्धांतच ही समत्व प्राप्ती करत आहे. तेव्हा समत्व योग उच्चते. तर तुमची जी बुद्धी आहे ती जेव्हा समत्व पातळीवर येते, समान होते, त्याची जी दिशा आहे विषमता संपते, म्हणजेच प्रकृती संबंध विच्छेद होतो. समाधी म्हणजे प्रकृती संबंध विच्छेद आहे. म्हणजे प्रकृतीमधला असलेल्या आसक्तीचा संबंधाचा त्या ठिकाणी आपण विच्छेद केलेला आहे. आणि अशा वेळेस ती समाधी प्राप्त होते. म्हणून ती समाधी भगवद्गीतेमध्ये काय म्हटलंय, चालताना, बोलताना, हसताना, कार्य करताना तुमची समाधी ही होऊ शकते. स्थितप्रज्ञाचा प्रश्न कसा आहे, स्थितप्रज्ञ म्हणजे काय, कोण आहे, त्यात तो बोलतो कसा, चालतो कसा, हलतो कसा, असा जो काही प्रश्न विचारलाय ना, तर तिथे सुद्धा समाधीच आहे. तिथे तो अगदी ध्यानस्थ बसून डोळे मिटलेला नाहीये. तर समाधी ही एक अवस्था आहे आणि ज्या ठिकाणी तुमची बुद्धितत्व ही समत्व प्राप्त करते. आणि ती ध्यान हे त्यातला एक टप्पा आहे, महत्वाचा टप्पा आहे. ध्यान हे दररोज साधलंच पाहिजे. आणि ध्यानाने तुम्ही परमेश्वराची दिशा प्राप्त करताय. छान, फार उत्तम आहे. तुमच्यासारखे माणसं जोडले तर आम्हाला खूप आनंद आहे. तुमच्यासारखे लोक आले, खूप छान. मला पण भयंकर छान वाटलं. महाराजांची कृपा आहे. स्वामी समर्थ. बोला, अजून कोण आहे राहिलंय? बोला बोला अजून. स्वामी समर्थ, भरत बोल रहा हूँ। भरत बोलिए, कैसे हो? बस ठीक, बहुत आनंद है भाई। मूर्ति और इसका अच्छा एग्जाम्पल दिया। हाँ, मतलब वो सिंप्लिसिटी के लिए हम खुद मूर्ति है और हमारे अंदर जो आत्मा है वो अमूर्त है, बस उतना समझ गया। और ये रेप्लिकेट सब में करने लग गए हम लोग, हर प्राणी मात्र में। तो आत्मा इज इक्वल टू एवरीवेरी सेम, तो समझ जाने का ब्रह्म तत्व का ज्ञान हो गया। बस और कुछ नहीं। बिल्कुल सही कहा आपने, बिल्कुल थोड़े शब्दों में लेकिन सटीक कहा, बिल्कुल एकदम ठीक कहा। बस कृपा रखना। इसके लिए क्या है, जब आदमी आंखों से देखता है ना, तो देखने वाला जो है, आंखों से देखने वाला जो है ना, वो आत्म तत्व है। बरोबर। दृष्टि और दृष्टा ये दो शब्द है। करेक्ट। आंखों से दृष्टि होती है, दृष्टि से दृश्य देखा जाता है, दृश्य को दृष्टि से देखा जाता है। जो देखने वाला है बरोबर, वो जो है वही ब्रह्म तत्व है। इतनी सीधी सादी बात है वो। जिस दृष्टि से आप जिसको देखते हो, दूसरी बात, वो इम्पोर्टेंट जिसको आप देखते हो तो उसके आंखों में ही देखते हो, उसके कोई अन्य कोई पोर्शन में नहीं देखते हो। क्यों देखते हो आंखों में? क्योंकि उस आंखों से जो दृष्टि उसको, वो भी दृष्टा है। और वो दृष्टा और तुम दृष्टा, इसमें अभेद्यता है, कोई भेद ही नहीं। और ये अभेद्यता जब प्राप्त होती है ना, तो आनंद मिलता है। जब तक भेद है तब तक दुख है मनुष्य को। लेकिन जब अभेद्यता हुई, उसकी संवेदना हमें प्राप्त हुई ना, तो अभेद्यता हो गई। वही अभेद्यता ही आत्म तत्व ब्रह्म तत्व है, जो आपको अभी प्राप्त हो रहा है। बहुत आनंद है। बस कृपा रखना, कृपा रखना स्वामी। खंड कृपा है, कृपा है। बोलिए। हाँ उर्मिला बोल। हाँ बोल उर्मिला। तुझा चेहरा नाही दिसत। दृष्टादृष्ट। हाँ बोल ना, बोल। दृष्टादृष्ट विजय होवावेजी। हाँ, हीच संकल्पना आता आपण सांगितली ना? तीच संकल्पना आहे त्या ह्याच्यामध्ये। आहे ना, तो दृष्टा हा पाहणारा आहे। आणि दृष्टी जे म्हणजे ज्या व्यक्तीला तो पाहतो तिथे तोही दृष्टा आहे एका दृष्टीने, दोन्ही दृष्टा आहेत। आणि मध्ये ती दृष्टी आणि दृश्य हे मधला भाग आहे, ती प्रकृती आहे। तो अदृश्य जी पाहण्याचं दृश्य आहे ना, दृश्य ही प्रकृती आहे, पण दृष्टा जे आहे ते आत्मतत्व आहे। म्हणून आत्मतत्वाशी समरस होऊ शकत, प्रकृतीशी समरस होऊ शकत। आपण जी प्रकृती पाहतो, आपण प्रयत्न करतो की या प्रकृतीतून आपल्याला काही प्राप्त होईल, पण प्रकृती ही अप्राप्त आहे।
आणि परमात्मा हा अखंड प्राप्त आहे, हे लक्षात घे. हो हो आपण हो. पैसे अगदी कमवतो, अगदी पैसे अगदी. मिळाले म्हणतो, जेवण करतो, अन्न मिळालं म्हणतो, पण हे कुठलंच मिळालेलं हे टिकत नाही. कोणतीही मिळाली म्हणून ती प्राप्तच होत नाही. धन ही प्राप्त होत हो नाही, प्रकृती ही प्राप्त होत नाही. तर प्राप्त होणारा एकच आहे, तो म्हणजे परमात्मा आहे. आणि तो अखंड प्राप्त आहे, त्याला प्राप्त करण्याची गरज नाहीये. तर त्याची प्रतीती प्राप्त झाली पाहिजे. हा, प्रतीती होणे म्हणजेच अदृष्ट, प्रतीती होणं म्हणजेच एकरूपता आहे. एकरूपता. म्हणजे परमेश्वर हे तत्व एकच असं आहे की त्याची प्रतीती प्राप्त होताना त्याच्यापासून आपण वेगळं राहू शकत नाही. प्रकृतीमधली गोष्ट प्राप्त करायची असेल तर तुम्हाला वेगळं होऊनच करावं लागतं, पण परमात्मा प्राप्त करायचा असेल त्याशी एकरूपताच करावी लागते. ही मोठी गमतीची गोष्ट आहे, समजलं ना. पण म्हणून प्राप्त हा परमात्मा आहे आणि प्रतीती ही प्रकृतीची मिळते. आलं लक्षात? चला, छान, खूप छान, आनंद एकदम. महाराजांची कृपा तुझ्यावर अखंड राहो. बोला विश्वास, बोला विश्वास. एक परवाच घडलेली गोष्ट सांगतो. ब्रह्मतत्व लहान मुलांना न सांगता समजतं. हो. तर माझ्या नातीला माझी नात धरून त्याची शाळा असते ना, हो, कधी कधी इंटरनेट जातं, म्हणून ते मला म्हणाले, आबा हे सारखं इंटरनेट का जात आहे? मी त्याला म्हटलं की समोर स्वामींच्या मूर्तीकडे उभे राहा आणि स्वामींना नमस्कार कर आणि सांग की दिवसभर इंटरनेट नको जाऊन दे. तर ते मला म्हणते की आबा तुम्हीच सांगितलं ना की देव सगळीकडे आहे म्हणून, मग मी इथेच उभं राहून प्रार्थना करते. तिने तिथेच उभं राहून प्रार्थना केली. वा वा. त्या दिवशी इंटरनेट गेलं नाही आणि मग मला म्हणेल, बघा आबा देव सगळीकडे तुम्ही सांगितलं ते मला पण कळलं आता. वा वा. बघा, म्हणजे लहान मुलांमध्ये ही सहजता असते म्हणून ते लवकर आकलन करतात. बरोबर. जितके तुम्ही म्हणजे त्या बाल्य अवस्थेमध्ये जी निरागसता असते, ती निरागसता म्हणजे सहज अवस्था आहे आणि तिथे ते आकलन होण्याची प्रक्रिया अतिशय वेगाने होते आणि सहज होते. तर हे तुम्ही उदाहरण छान दिलं की त्या ठिकाणी. आणि जर असं कोणी विचारलं मग ह्या मूर्ती समोरच का बरं उभं राहायचं, मग आम्ही उभारच नाही राहणार असं म्हटलं तर तुम्हाला उत्तर मिळालं पाहिजे. कसं उत्तर आहे ते सांगताय का? की काही लोक म्हणतील की तुम्ही जर परमात्मा सगळीकडे आहे तर मग या म्हणजे या स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर नमस्कार का करायचा? आम्ही कुठेही नमस्कार करू, असं पुढचं होण्याची शक्यता आहे. कारण जेव्हा लॉजिक तर्क चालायला लागतो ना, तर तो तर्क मनुष्याला कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि आपल्याला प्रत्येक तर्काचं उत्तर देता आलं पाहिजे. तर तिथे अशी सांगायची की जमिनीखाली सगळीकडे पाणी आहे. जमिनीखाली 300-500 फुटाखाली गेलो तर सगळीकडे पाणी आहे, पण तरी पण माणसं पाणी पाणी म्हणून किती त्रस्त होतात दुष्काळात. पण विहीर खोदली की तिथे पाणी मात्र दिसतं. बरोबर आहे की नाही? बरोबर. सगळीकडे पाणी असताना माणसं विहिरीपाशी का जमा होतात? तशी ही महाराजांची जी काही फोटो आहे ना, तर ती मूर्ती ती जी आहे ना, जशी विहिरीमध्ये पाणी घेण्याकरता आपण जातो आणि तिथे उपलब्ध आहे ना. जमिनीखाली सगळीकडे पाणी आहे पण विहिरीपाशी प्रत्यक्ष उपलब्ध आहे. तशी ही जी काही मूर्ती किंवा हा जो फोटो आहे ना, तिथे प्रत्यक्ष परमात्मा आपल्याला दिसतोय डोळ्याने, म्हणून तिथे उभं राहून पाहायचं. इतर ठिकाणी समजायला वेळ लागेल. पण हा तर्क मोठ्या लोकांचा आहे, ज्ञानी समजणाऱ्यांचा. लहान मुलांना वेगळ्या पद्धतीने सांगा, पण त्यांनाही समजणं आवश्यक आहे. कारण लहान मुलं कधी कधी अशा काही तर्कापर्यंत घेऊन जातात तुम्हाला की तुम्ही निशब्द होऊन जाता. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही लहान मुलांच्या प्रश्नाला हे उत्तर देता आलं पाहिजे की सूर्य होताना लालच का दिसतो, डोक्यावर आल्यानंतर तो पांढरा का होतो, काय असे म्हणजे प्रश्न. अगदीच लहान मुलं म्हणतात की चिमणी चिवचिव करते तर सिंह 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 का नाही करत. म्हणजे असे त्यांचे तर्क आणि त्यांचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नाची उत्तर मोठ्या मोठ्या विद्वान माणसाला येणार नाहीत असे असतात. अगदी. म्हणून तुम्हाला सावधान केलं मी, बाकी काय. याच्यावर मी एक बोलू का याच्यावर? हा बोला. हा, म्हणजे मला आता हे तुम्ही उदाहरण तर चांगलं दिलं, पण याचा अर्थ असं नाही की ती अजून अजाण आहे ती तुमची नात. तर याचा अर्थ असं नाही की तिला ते ज्ञान प्राप्त झालं आणि म्हणून ते तसं काही नाही, सहजता आली चमत्कार झाला तो. जेव्हा ज्ञानातून जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवू आणि आज मला इंटरनेट नको जायला
ही जी इच्छा व्यक्त केली आणि ती जर मूर्त स्वरूपात जर आली तर ते खरं माझ्या मते ती चांगली स्टेज राहील. तेच माझं तोच सांगण्याचा प्रयत्न आहे की निरागस लहान मुलांचं तुम्ही मूर्ती सगुण निराकार निर्गुण निराकार याच्या सगळ्याच्या पलीकडे जा. लहान मुलांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे. आपण काय करतो, लहान मुलांच्या भावना समजून घेतच नाही आणि आपण आपले तर्क लगवून नाही तिला असं समज तिला तसं समजावं असं सांगतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाही, बरोबर आहे. म्हणून त्यांना समजून घेणंही खूप आवश्यक असतं आणि समजून घेणंही सोपं नसतं. दोन्ही गोष्टी आहेत. चला ठीक आहे, छान झालं. सगळी चर्चाही छान झाली. 12:40 झालेले आहेत, वेळही संपत आलेला आहे. तेव्हा आपण आता पुढच्या रविवारी भेटूया. दुसरा खंड केनोपनिषद आणि तिसऱ्या श्लोकापासून पुढे आपण बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय.